राजगुरुनगर आळंदी चाकण पंचक्रोशीतील कारखानदारीने बेसुमार वाढलेली वाहनांची संख्या, अपुरे रस्ते, सततची वाहतूक कोंडी, बेजबाबदार वाहन चालक, पोलीस प्रशासन, अधिकारी आणि अधिकाऱ्यांची सुरू असलेली गळचेपी भूमिका आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चाकणच्या मार्गांवर रोज होणाऱ्या जीवघेण्या अपघातात एक तरी बळी जातोय तर एखादा कायमचा जायबंदी होतोय। मात्र कोणत्याही आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, सरपंच यांना लक्ष द्यायला वेळ नाही। त्यामुळे मतांसाठी दारोदार भीक मागून फिरणारे लोकप्रतिनिधी आहेत तरी कुठे, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। चाकण शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील तळेगाव, चाकण, पुणे, नाशिक मार्गांसह आंबेठाण रस्ता आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रत्येक रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा प्रश्न दररोज भेडसावतो आहे। परंतु त्यावर तोडगा काढण्यात राजकीय नेते, प्रशासन, पोलीस खात्याला अपयश आले आहे। अपयश तर येणारच ना, कारण पैसे खाण्यात आणि भ्रष्टाचार करण्यात या प्रशासनाचा आणि अधिकाऱ्यांचा दिवस जातोय। तास अर्धा तास जागेवर ही वाहनं मात्र उभी राहत असल्याने इंधन आणि त्यांचा वेळ वाया जातोय। दरम्यान या अक्राळ विक्राळ समस्येकडे विकास कामांचे फ्लेक्स लावून श्रेय लाटणाऱ्या राजकीय नेत्यांना लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टीका नागरिकांनी केली आहे। लवकरच द महाराष्ट्र न्यूज पुणे या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन करून खरा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचं द महाराष्ट्र न्यूज कडून जाहीर करण्यात आलंय। सन 2014 मध्ये नाशिक फाटा ते चांडोली, राजगुरुनगर पर्यंतच्या महामार्गाचे 6 पदरीकरण मंजूर करण्यात आले होते। त्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी विरोध केला। परिणामी हा प्रकल्प लांबला। वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी नाशिक फाटा ते चांडोली आणि चाकण ते तळेगाव एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणजे दुमजली रस्ता करण्याच्या घोषणा झाल्या आहेत। मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होणार आहे हे कोणी स्पष्ट सांगत नाही। तोपर्यंत हा वाहतूक कोंडीची समस्या अशीच राहणार का, असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, चाकण। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।